बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये उमेदवारी आज सागरला मिळालेली आहे. जे आपण बघितलं, विशालने राखीला कन्व्हिन्स करून त्याला थेट कॅप्टन्सीचा उमेदवार झाला आहे सागर. पण त्यानंतर अनुश्री, तन्वी, रेवा आणि दीपाली ह्या 4 जणींमध्ये झाला कॅप्टन्सीच्या उमेदवारीचा टास्क. आणि तो टास्क रेवाने जिंकून तर रेवाने जिंकला. रेवा अजून हे जे कोणी होते ते. आणि या सगळ्याचा रिझल्ट आला आहे माझ्यासमोर. तर कॅप्टन कोण झालं आहे तर तुम्हाला ऐकून खरंच मोठा शॉक बसणार आहे. कॅप्टन झाली आहे रेवा कौरासे. हो, खूप शॉकिंग आहे. आय नो, रेवा कौरासे कॅप्टन झालेली आहे आणि थेट फिनाले वीकमध्ये गेली भाई. मी यालाच लक म्हणेल भाई. हे बघा, रेवा गेम खेळत होती पण डायरेक्ट फिनाले वीकपर्यंत पोहोचली. म्हणजे संकेत इतका स्ट्रॉंग असून एविक्ट झाला मागच्या वीकमध्ये. आणि रेवा कौरासे जिला म्हणजे तुम्हाला आठवतं आहे जेव्हा तिने चावी गमावली होती तिला सगळ्यात जास्त सगळ्या ऑडियन्सने डम ठरवलं होतं. पण आता ती थेट फिनाले वीकला पोहोचली. विचार करा. थेट म्हणजे तुम्हाला सांगू का, कोणाची स्ट्रेंथ, कोणाचं लक काही कुणी सांगू नाही शकत बाई कुठपर्यंत जातं. आणि रेवाला ना तिच्या लकचा आणि खरं टास्क पण छान खेळते रेवा. मी हे न म्हणत तिची मेहनत नाही आहे. टास्क छान खेळते रेवा. तिने तो मधाचा टास्क पण मस्त खेळला होता आणि इवन आत्ताच हा टास्क पण छान खेळला. सो रेवा टास्क खेळून म्हणजे सीधा फिनाले वीकमध्ये पोहोचलेली आहे. कॅप्टन झालेली आहे. आय नो इट्स टू शॉकिंग बट येस, रेवा इज न्यू कॅप्टन आणि शेवटची कॅप्टन ठरलेली आहे रेवा आता घरातली. आणि खरोखर यार काय बोलू, आय एम स्पीचलेस राईट नाऊ. आणि आता रेवाचं एविक्शन होतं नाही होतं आय डोंट नो. कारण ही जी इम्युनिटी असते ही पुढच्या वीकसाठी असते. आणि मग या वीकमध्ये रेवा एविक्ट होईल का हा मोठा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं आहे होईल नाही होईल आय रिअली डोंट नो. पण आत्ता ह्या घडीची जी बातमी आहे ती हीच आहे की रेवा कॅप्टन झाली आहे. आणि जर या वीकमध्ये ती एविक्ट नाही झाली तर ती डायरेक्ट फिनाले वीकमध्ये जाते. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. रेवा कॅप्टन झाली तर तुम्ही आनंदी आहात का तुम्ही तिच्या जागेत दुसरं कोणाला बघत होता सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये.